शुभप्रभात विद्यार्थ्यांनो. मला वाटते यापूर्वी आपण आत्मकथन बघितलं. आपण निबंध लेखन पाहतोय, लक्षात आहे ना? तर त्यामध्ये आपण आत्मकथन बघितलं, त्यापूर्वी प्रसंग वर्णन झालेलं आहे आणि आत्ता आपण कल्पनात्मक निबंध हे पाहायचं आहे. लक्षात येते? या तीनपैकी कुठल्या तरी एका विषयावर निबंध लिहायचा असतो. मला वाटतं आत्मकथन निबंध या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं ऐकवलं बघा स्टुडंट्स. तेच बेसिक थोडंसं सांगते की त्याचं वर्णन व्यवस्थित करता यायला पाहिजे. योग्य विषयाची आधी निवड करा. म्हणजे जो 3 निबंधाचे विषय असतील तरीसुद्धा तुम्ही ज्याच्यावर जास्तीत जास्त लिहू शकताय तो विषय आधी घ्या. त्याच्यानंतर मुद्देसूद मांडणी पाहिजे. सुविचार, सुभाषित, म्हणी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द किंवा वाक्प्रचार यांचा वापर जास्तीत जास्त असू दे निबंधामध्ये. पॅरेग्राफ भरपूर पाहिजेत. समजते? 5-6 पॅरेग्राफ तरी पाहिजेतच. आणि समारोप छान करायला यायला पाहिजे. लक्षात आलं की नाही? हे मला वाटतं मी सांगितलेलं आहे. ते 3ही प्रकारच्या निबंधांना म्हणजे सांगितलं. 3ही प्रकारच्या निबंधासाठी मी सांगितलं. 3 प्रकारचे निबंध कुठले स्टुडंट्स? प्रसंगलेखन, आत्मकथन आणि कल्पनात्मक. लक्षात आलं? आत्ता आपण कल्पनात्मक निबंध याविषयी बोलूया. जी गोष्ट सत्यसृष्टीत घडत नाही ती कल्पनेने मिळवून मनुष्य त्यात रमण्याचा प्रयत्न करतो असे वर्णन ज्या लेखनात असते त्या लेखनाला कल्पनाप्रधान किंवा कल्पनात्मक निबंध लेखन असे म्हणतात. जी गोष्ट वस्तुस्थितीमध्ये घडणं अशक्य आहे, समजते का? बघा, त्याची कल्पना करायची. म्हणजे शक्यता जास्तीत जास्त नाही. आता मी पक्षी झालो तर शक्य आहे का हे स्टुडंट्स? किंवा मला लॉटरी लागली तर 99% शक्य आहे का? पॉईंटवर थोडंसं आपण होऊ शकेल असं बघूया. लक्षात आलं की नाही? जी गोष्ट कल्पनेमध्ये शक्यता फार कमी आहे घडण्याची त्यामध्ये आपण रमायचं. म्हणजे इथं कल्पनाशक्तीला वाव जास्त असतो. समजलं? मी पंतप्रधान झालो तर, मी शाळेचा मुख्याध्यापक झालो तर. लक्षात आलं? तर कल्पनाप्रधान निबंध लेखनातील महत्त्वाच्या गोष्टी नीट लक्ष द्या. कल्पनेला भरपूर वाव. मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते. एकातून दुसरी कल्पना अशी कल्पनांची साखळी लेखन कौशल्य वाढवते. कल्पना वास्तवाला धरून किंवा गमतीदार असावी. विषयासंबंधी सुचलेल्या कल्पनांचा विस्तार करावा. आता इथं कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहे. म्हणजे तिथं लिमिट पडत नाही स्टुडंट्स. आत्मकथनाला सुद्धा थोडं लिमिट पडेल. पण समजा मला लॉटरी लागली तर, 1 कोटीची जर लॉटरी लागली, कल्पना बघा काय कल्पना आहे स्टुडंट्स. किती प्रकारे लिहू शकतो. वाव म्हणजे काय, भरपूर तुम्हाला कल्पना करता येते. लक्षात आलं? किंवा मी पंतप्रधान झालो तर भरपूर लिहिता येतं. मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते. महत्त्वाचं लगेच निबंधाचं शीर्षक वाचलं लगेच लक्षात येते की कल्पना कोणती केलेली आहे. लक्षात आलं? आणि एक लिहिताना दुसरं वाक्य, दुसऱ्यातून तिसरं वाक्य, अशा इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती आपली लेखन कौशल्य वाढवते. आपली इमॅजिनेशन वाढतं. खूप खूप कल्पना करता येतात. कल्पना म्हणजे समजणं इमॅजिनेशन. कल्पना कशी पाहिजे? आपण जे काही इमेज करतो ते की एकतर वास्तवाला धरून पाहिजे आणि थोडं गमतीशीर पण पाहिजे. म्हणजे असं, आता मी पंतप्रधान झालो तर खूप गंभीरपणे निबंध आपण लिहिणारच नाही ना, कारण आपल्यालाही माहिती आहे की पंतप्रधान होण्याचे चान्सेस फार कमी आहे. मग थोडा गमतीशीरपणा त्यामध्ये येतो. आणि विषयासंबंधी सुचलेल्या म्हणजे एका विषयाला धरूनच त्याच कल्पना सुचल्या पाहिजेत. म्हणजे आता मी पंतप्रधान झालो तर लिहित असताना मध्येच मग त्याच्यामध्ये जर मला लॉटरी लागली तर त्या पैशाचा वापर मी कसा करणार असं लिहायचं नाही. जो विषय मुख्य आहे त्या विषयाला अनुसरूनच कल्पनाशक्ती वाढवायची, लेखन वाढवायचं. आता इथं एक एक्झाम्पल बघूया आपण की मी पक्षी झालो तर. अतिशय इंटरेस्टिंग आहे. समजते? तर मी पक्षी झालो तर. आता हे जे मुद्दे आहेत ते मागच्या खेपेला सांगितलं असं परीक्षेत मुद्दे येतीलच असं नाही, पण तुम्हाला थोडंसं लक्षात यावं म्हणून इथे मुद्द्या कसा विचार करायचा हे सांगितलंय. आता काय काय होणार? शाळेत उडून जाईन. किती छान आहे ना? शाळेतून उडून जाईन ना, शाळेतून उडून जाईन नाही, शाळेत उडून जाईन. लक्षात आलं? मग त्याच्याबद्दल लिहू शकतो. बेस म्हणजे की किती छान शाळा, ते रिक्षा, ते बस, काही बघायला नको, छानपैकी उडून जाता येईल. लक्षात आलं? त्याच्यामध्ये बघा वाहतूक कोंडींचा प्रश्न नाही. मग रस्त्यावर जे काही ट्रॅफिक जाम होतं किंवा रस्त्यामध्ये जे खड्डे वगैरे आहेत बघा, त्या सगळ्याचा जो त्रास होत असतो त्यापासून काय होणार आहे? बचाव होणार की नाही हवेतून उडून गेल्यामुळं. मग त्याला अनुसरून लिहिता येतं. त्याच्यानंतर निसर्गाचं दर्शन किती छान आहे. हवेतून समजा आपण शाळेत जात असू तर सिनरी किती छान सकाळी सकाळी बघायला मिळणार. मस्तपैकी निसर्ग, झाडं, पाणी, आकाश जवळ वाटणार आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर तिकीट वगैरे नको, प्रवास
करायचा नाही, म्हणजे तर प्रवास करायचा पण त्याच्यामध्ये तिकीट काढा, रिझर्वेशन करा, या गोष्टींची काही कटकट असणार नाही, याला अनुसरून आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर परदेशात पण जाऊ शकतो, व्हिसा नको, पासपोर्ट नको, काही कटकटी नको आहे, मनात आलं परदेशात सुद्धा आपण जाऊ शकतो. खूप भ्रमंती, म्हणजे आत्ता आपण काय होतं, शरीराच्या विचाराने किंवा पैशामुळे आपण फिरू शकत नाही, पण जर पक्षी झालो तर आपण खूप फिरू शकतो. स्वच्छंदी जीवन, पाहिजे तेवढे दिवस आपण मस्त मनाला येईल तसं आपण कुठेही फिरू शकतो. कुणी आपल्याला मारू शकणार नाही, कारण कोण मारायला आलं की आपण उडूनच जाणार. लक्षात आलं की नाही? तर अशी कल्पना केलेली आहे. पण यामध्ये खंत आणि संवाद बंद याची. आता ह्याच्यामध्ये काय आहे, या इमॅजिनेशनमध्ये सगळं चांगलंच आहे ना स्टुडंट्स. एक क्षण कल्पना करा की आपण जर पक्षी झालो, किती छान आहे, ताजी फळं खायला मिळणार, बरोबर ना, निसर्गाच्या सान्निध्यात असणार म्हणून भरपूर ऑक्सिजन मिळणार, सिनरी किती छान दिसणार आहे आपल्याला, कोणाची परमिशन घेण्याची गरज असणार नाही, सगळं छान आहे. पण त्याच्यामध्ये खंत आणि आनंद, मी परवा पण सांगितलं बघा आत्मकथनमध्ये, की या निबंधामध्ये खंत आणि आनंद, काही चांगलं काही वाईट. आता खंत कशाची असणार आहे, की मित्र वगैरे असणार नाहीत किंवा पक्षीच असल्यामुळे गप्पा मारता येणार नाहीत, दंगा करता येणार नाही, लक्षात आलं, काही गोष्टी शेअर करता येणार नाहीत, त्यामुळं संवाद होणार नाही कोणाशी, ही खंत आहे. आणि आनंद काय आहे, आपला कोणाला त्रास असणार नाही, पक्षी जनरली कोणाला त्रास देत नाही, बरोबर की नाही, आपल्यामुळे कोणाला त्रास असणार नाही, मनसोक्त जीवन जगता येणार, स्वच्छंदी जीवन जगणार, त्यामुळे हे दोन्ही पण लिखाण अपेक्षित असतं. लक्षात आलं स्टुडंट्स, कसा निबंध लिहायचा, कल्पनात्मक, कल्पनाशक्तीला भरपूर वाव असतो. असं फक्त काय आहे, पेपरमध्ये निबंध लिहिताना जरी निबंध चूज केलात तुम्ही तिन्हीतला एक, तरी एक क्षण थोडंसं थांबायचं, नीट पॉईंट्स लक्षात ठेवायचे आणि मग लिखाण करत जायचं. लक्षात आलं, गडबड करायची नाही, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये गडबड करायची नाही उगीच. आणि मग काय होतं, लिखाण करताना मग वाटतं अरे तो दुसरा घ्यायला पाहिजे होता, आणि हे जर का एकदा मनात आलं ना, तर लिखाण जो चूज केलं आहे ना, आपण निबंध सिलेक्ट केलं आहे ना, तिथलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्यामुळे 2 मिनटं जाऊ देत, 1 मिनिट, 1 ते 1.5 मिनिट, 2 जास्त होतात, कारण 80 मार्काचा पेपर लिहायचा आहे. निबंध आपण खूप उशिरा येतो स्टुडंट्स. तर मी पुढच्या तासाला पेपर पॅटर्न जरा सांगेन आणि साधारणपणे नियोजन सांगेन. मला वाटते 9वीत पण सांगितलेलं होतं, पण लक्षात आलं की नाही, पण तरी पण एकदा सांगेन की साधारण कसं विचार करायचा पेपर लिखाण करताना. आणि प्रश्न 5 जेव्हा आपण लिखाण चालू करतो त्यावेळेला बरोबर 3रा तास चालू झालेला असतो, म्हणजे 3 तासाचा पेपर म्हटलं तर. त्यामुळे 1 मिनिट जाऊ दे, पण एकदा फायनल डिसिजन घ्यायचा की ह्या विषयावर मला निबंध लिहायचा आहे, आणि मग फक्त फोकस त्या विचारावर आणि त्या लिखाणावर ठेवायचं. कल्पना विस्तारासाठी बघा, मी पक्षी झाले तर, वर्तमानपत्रे बंद झाली तर, लॉटरीत मला 1 लाख रुपये मिळाले तर, आता काय 1 लाखाचं एवढं महत्त्व राहिलं नाही आमच्यासाठी, हे 1 लाखाच्या वगैरे लॉटरी. त्यामुळे तुम्ही मगाशी पण उल्लेख केला 1 कोटी रुपये मिळाले तर, मग तुम्ही इमॅजिनेशन छान करणार ना, मी पंतप्रधान झालो तर, मी मुख्याध्यापक झालो तर, अशा अर्थाचे निबंधाचे विषय साधारणपणे असतात. लक्षात आलं. तर हे जे मी विषय दिले त्यातला कुठलाही एक विषय घ्या आणि सराव म्हणून नोटबुकमध्ये निबंध लिहा, तुम्हाला जो हवा तो विषय घ्या. लक्षात आलं. आणि सराव म्हणून निबंधाची तयारी करा. ओके. पुढच्या तासाला थोडंसं पेपर पॅटर्न भाग्यश्री मिसने सांगितलेलं आहेच, पण परत एकदा मी थोडंसं ते रिमाइंड करते आणि साधारण कसा पेपर लिहावा, काय लिहावा ह्याच्या महत्त्वाच्या सूचना देईन मी. लक्षात आलं. परीक्षा प्रामाणिकपणे लिहायची आहे, प्रॅक्टिस पेपर म्हणून आहे, पण प्रामाणिकपणे लिहायची आहे. ओके. धन्यवाद.